नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा प्रश्न असा आहे, की महागडे उपाय करून आपल्याला आपलं नशीब, आपलं भाग्य बदलता येतं का? आपल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न कधी ना कधीतरी येतोच, की आपलं नशीब, आपलं भाग्य हे कशावर अवलंबून असतं? महागडे उपाय केल्याने आपल्याला ते बदलता येतं का? तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सत्य काय आहे ते समजून घेऊयात. आपल्या आयुष्यात जेव्हा संकट येतात ना, समस्या येतात, काहीही आपल्या मनासारखं घडत नाहीये असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा मग एखादी मोठी पूजा करून किंवा एखादं महागडं रत्न घालून, महागडा खडा वापरून त्या समस्या दूर कराव्यात, आपलं नशीबच बदलून टाकावं असं आपल्याला वाटतं. पण असं करता येतं का? हे शक्य आहे का? तर याचं उत्तर अर्थातच नाही. हे अगदी स्पष्ट आहे. आजच्या या विश्लेषणात आपण या सगळ्या गोष्टींचा टप्प्याटप्प्याने विचार करूया. सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे, की नशीब म्हणजे काय? भाग्य म्हणजे नक्की काय? तर आपल्याला अनेकदा असं वाटतं, की भाग्य किंवा नशीब म्हणजे एक प्रकारची लॉटरी असते, नाही का? जी कधीतरी अचानक लागेल आणि आपलं सगळं नशीबच, आयुष्यच बदलून जाईल. पण खरं पाहायचं तर असं अजिबात नाहीये. आपलं भाग्य हे काही ठोस गोष्टींवर अवलंबून असतं. कुठल्या गोष्टी? तर आपलं कर्म म्हणजे आपण काय करतोय, आपली कृती, आपले विचार, कारण प्रत्येक कृतीची सुरुवात ही विचारांपासून होते. आणि आपले सातत्यपूर्ण प्रयत्न. या तिघांची जी गोळाबेरीज होते ना, त्याच्यावर आपलं नशीब अवलंबून असतं. हजारो वर्षांपासून आपल्या प्राचीन शास्त्रांनी आणि धर्मग्रंथांनी हाच सिद्धांत पुन्हा पुन्हा समजावून सांगितलेला आहे. याच्यावर एक उत्तम श्लोक भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय, की कर्मण्येवाधिकार असते. अहो, किती वेळा, लाखो वेळा आपण हा ऐकलेला असेल आजपर्यंत, नाही का? पण आपण फक्त ऐकतो आणि सोडून देतो. तर हा श्लोक म्हणजे फक्त श्लोक नाहीये, तर संपूर्ण कर्मसिद्धांताचा हा पाया आहे. सगळं सार या एका श्लोकामध्येच दडलंय. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे, की फक्त प्रामाणिकपणे आपलं काम, आपलं कार्य करत राहणं हेच व्यक्तीच्या हातात आहे. त्याचं फळ काय मिळेल, कधी मिळेल, कसं मिळेल याच्यावर आपला कोणताही अधिकार नाही, कोणतंही नियंत्रण नाही. मग जर फळावरच आपलं नियंत्रण नाहीये, तर असे महागडे उपाय करून ते विकत घेण्याचा तर प्रश्नच येत नाही, नाही का? आपल्या उपनिषदांमध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलंय, की यथा कर्म तथा फल. म्हणजे सोपा अर्थ काय? तर तुम्ही जे पेराल ते उगवते. इतकं साधं, सरळ आणि सोपं गणित आहे. मग हे ऐकून आता अनेकांना असं वाटेल, की मग ज्योतिषशास्त्रात जे उपाय सांगितले जातात, त्याचं काय? मग ते करावेत की न करावेत? त्याचा उपयोग होतो की न होतो? तर ज्योतिषशास्त्रानुसार जे उपाय सांगितले जातात ना, ते मनाला शांती देण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी हे उपाय करायला सांगितले जातात. ते तुमच्या कर्माची किंवा तुमच्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाहीत. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे तुमचं कर्म आणि उपाय हे फक्त सपोर्टिंग रोलचं काम करतात. तुम्ही जर फक्त उपाय केलेत तर तुम्हाला टेम्पररी रिलीफ जरूर मिळतो, परंतु त्या समस्येचा, त्या दुःखाचा समूळ नाश होत नाही. आपलं नशीब बदलत नाही. कालांतराने त्याच समस्या पुन्हा तुमच्या समोर येऊन उभ्या राहतात. आणि म्हणूनच तुम्ही कितीही लाखांचा खर्च केलात, कितीही लाखांचा खडा वापरलात, रत्न वापरलत किंवा पूजा केलीत, पण कर्म बदललं नाही, तर त्या सगळ्या उपायांचा, त्या सगळ्या खर्चिक उपायांचा काहीही उपयोग होत नाही. मग आता पुढचा प्रश्न असा येतो, की शास्त्रामध्ये जर इतकं स्पष्ट सांगितलंय, की याचा काही उपयोग नाहीये, तर मग या सगळ्या महागड्या उपायांचं मूळ समाजात कुठून आलं? तर यामागे एक मोठा गैरसमज आहे आणि दुर्दैवाने लोकांच्या मनातील भीतीचा फायदा घेण्याची एक वृत्ती सुद्धा इथे दिसते. गैरसमज हा आहे, की जितके जास्त पैसे आपण खर्च करू, तितके जास्त परिणाम पाहायला मिळतात, तितका जास्त फायदा होतो, अशी भावना लोकांच्या मनात असते. पण शास्त्र असं सांगतं, की तुमचा पैसा नाही, तर तुमचं कर्म, तुमची भावना खूप महत्वाची आहे. एकीकडे भीती दाखवून महागडे उपाय करायला लावले जातात.
माणूस जेव्हा संकटात असतो ना, तेव्हा भावनिक दृष्ट्या तो अगदी हतबल झालेला असतो, हळवा झालेला असतो. अशा वेळेला त्याच्या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याला महागडे उपाय सुचवले जातात. ज्याला शास्त्राचा कोणताही आधार नसतो असेही उपाय सांगितले जातात. तर ठीक आहे, त्याच्यावर जास्त चर्चा आपण नको करायला, पण सांगायचा मुद्दा असा आहे, की एक गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनावर कोरून घ्या. काय, की आपलं भाग्य बदलण्यासाठी किंवा आपलं बिघडलेलं नशीब सुधारण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची अजिबात गरज नाही. कोणत्याही महागड्या विधींची गरज नाही किंवा महागड्या उपायांची अजिबातच गरज नाही. हे वाक्य हे आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. तुमच्या मनावर अगदी कोरून घ्या. उपाय तुम्ही जरूर करा, परंतु हे उपाय सेकंडरी असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आपलं कर्म, स्वतःवर असलेली श्रद्धा आणि प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न यातच आपलं नशीब पटवण्याची आणि बदलण्याची ताकद असते. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.